महाराष्ट्रात कसं जायचं तेही कारणे चला सांगते. तर सगळ्यात आम्ही घेणार आहोत पांडुरंगाचं, छत्रपती शिवाजी महाराजांचं, 4.3 शक्तिपीठांचं, खंडेरायाचं आणि शिर्डीच्या साईबाबांचं दर्शन, तेही कुठे आणि कसं सांगते चला. तर इथे आहे दिगंबर. आनंद नेहमीप्रमाणे आपल्या गाडीत बसला आणि स्वरा त्यांच्या गाडीत बसली, अदलाबदली केली आहे. आणि रस्त्याने बघितलं तर अरे बापरे बाप, 5.5 किलोमीटरची लाईन, एवढी सगळी गर्दी बघून असं वाटलं आता आम्ही कधी पोहोचतोय, काय पोहोचतोय. तर कसं प्रवास करत आम्ही पोहोचलो. तर चला मुद्द्याचं सांगते. कला संस्कृती आयोजित महाराष्ट्र महोत्सव आयोजित करण्यात आलेला होता मिल्टन किन्सला. तर इथे आम्ही पोहोचलो आणि आमची मुलंही तेवढीच एक्सायटेड होती. ह्या ताईंचा आम्हाला इथे आर्याज कलेक्शनचा स्टॉल दिसला. चहाला वेळ नसतो पण वेळेला मात्र चहा खूप वाक्य आवडलं आणि खरंच खूप युनिक ज्वेलरी होती. बघा ना किती छान. त्यानंतर पुढे आल्यावर इथे स्वामी पूजा यांचा स्टॉल होता. तर ह्यांचं सुद्धा इंस्टाग्रामला पेज आहे आणि खूप छान यांच्याकडे प्रोडक्ट आहे. हे कुठून कसे ऑर्डर करायचे पुढच्या व्हिडिओत नक्की सांगेल. तर अशा पद्धतीने यांच्याकडे भरपूर प्रोडक्ट आहे. आता शॉर्ट फॉर्ममध्ये तुम्हाला दाखवून दिले. त्यानंतर पुढे गेल्यावर मला माझे फॉलोअर्स भेटले. ही आहे कल्पना. तर ह्या सगळ्या लेडीज मला स्वतःहून भेटत होत्या आणि सांगत होत्या. तर मला खरंच खूप आपलेपणा वाटला आणि खरंच खूप छान वाटलं. ही आहे स्वातीताई. ही सुद्धा आपले व्हिडिओ बघते असं तिने सांगितलं आणि ऐकूया तिच्याच तोंडून. पुण्याच्याच आहे आणि आपली मेंबर आहे. अच्छा, थँक्यू. आता तर असं वाटत होतं मी महाराष्ट्रातच आहे. पांडुरंगाच्या आपल्याला पादुकांचं इथे दर्शनही घडलं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांचं प्रदर्शन, 3.5 शक्तिपीठांचं प्रदर्शन, तसंच खंडेरायाची जी तळी भरली जाते त्याचं सुद्धा इथे प्रदर्शन मांडण्यात आलं होतं. मुलांना खरंच खूप काही इथे शिकण्यासारखं होतं. आपली मराठी संस्कृती खूप सुंदरपणे इथे प्रदर्शित करण्यात आली होती. त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम इथे सुरू झालेला होता. विविध प्रकारचे छत्रपती शिवाजी महाराज की जय. जोरात यायला पाहिजे आवाज. महाराजांचं नाव घेतलं की अशी छाती फुलून येते ना. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. अशा पद्धतीने आम्ही एन्जॉय करत होतो. तर सोबत आहे रामदास दादा आणि अमृताताई. अनंत आणि राधाचे मम्मी पप्पा आहे बरं का. तर हे आमच्याच गावचे आहे, संगमनेरचे. आम्ही सोबत आलेलो आहोत आणि खरंच खूप एन्जॉय केला. मग म्हटलं चला थोडीफार पोटपूजा करू आणि आम्हाला शिर्डीला सुद्धा जायचे. शिर्डीला आम्ही कसं गेलो पुढे सांगतेच. तर इथे अशा पद्धतीने इथे काही जेवण केलं, पिठलं भाकरी खाल्ली. दिगंबर यांचे फ्रेंड भेटले, करण दादा, त्यांच्याशी गप्पा टप्पा मारल्या आणि वडापाव सुद्धा एन्जॉय केला. इकडे पनीर चिली घेतली. आता निघालोय शिर्डीला. तर इथेच मिल्टन किन्समध्ये ड्रीम साई म्हणून साईबाबांचे खूप सुंदर मंदिर आहे बघा. शिर्डीला गेल्यासारखंच वाटतंय.